मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करण्यावरती ठाम आहेत आणि वर्षा निवासस्थानी या ठिकाणी आंदोलन करू पुढचं बऱ्याचशी जागा आहे जे मराठ्यांनी पाहिलेली नाही आहेत असं पण विधान त्यांनी केलेलं आहे आणि यावेळी ती सुद्धा दाखवू असं त्यांचं मानस आहे. आपल्यासोबत प्रसाद लाडेत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. मनोज दादा ज्या पद्धतीनं आता भाषा करतायत आंदोलन करणार असं यावर ठाम आहेत, काय मत आहे तुमचं या सगळ्यावर? नाही, या बाबतीत मी एक माझी पण भूमिका घेतली होती, ज्यामध्ये मी स्पष्टपणे माझी भूमिका मांडली होती की मनोजदादांशी माझी सातत्याने संपर्क आहे. आंदोलनाचा त्यांचा जो विषय आहे त्या बाबतीत देखील माझी त्यांची चर्चा झाली. त्यांना ज्या 14 SOP माझ्या माध्यमातून विखे पाटलांच्या माध्यमातून आम्ही दिल्या होत्या, त्या 14 SOP पैकी जवळजवळ 10 ते 11 कामं पूर्णत्वाकडे गेली. दर आठवड्याला कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर मराठा आरक्षण समितीची बैठक होते. त्यामध्ये मनोजदादांच्या केलेल्या मागण्या आणि मराठा समाजांच्या मागण्यांवरती सातत्याने चर्चा होते. डिव्हिजनल कमिशनर्स, कलेक्टर सातत्याने त्याबरोबर असतात. ज्या पद्धतीमध्ये त्यांचा सन्माननीय बावनकुळे साहेबांच्याबद्दलचा जो गैरसमज होता त्याबद्दल देखील मी त्यांच्याशी बोलून तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये जाट पडताळणी समिती ही महसूलच्या अंतर्गत येत नाही आणि महसूलच्या अंतर्गत न येता ती समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत येते. जात प्रमाणपत्र देणं हे महसूलचं काम आहे, पण जात पडताळणी करणं हे देखील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचं काम असतं. त्याच्यामुळे तो गैरसमज देखील मी त्यांचा दूर करायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आता राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अजून एक निर्णय मोठा घेतलेला आहे, ज्यामध्ये जात पडताळणी समितीकडनं जर तो दाखला जर बाद केला गेला तर त्यामध्ये कलेक्टर किंवा डिव्हिजनल कलेक्टर लेवलला त्याची पुन्हा एकदा फेर तपासणी केली जाईल आणि ते अधिकार त्यांना देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मनोजदादांचे बरेचसे निर्णय आम्ही पूर्णत्वाकडे नेतो आहोत. समाजाला न्याय देण्याचा माझा देखील प्रयत्न आहे आणि तो सातत्याने आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे दादा आता दौऱ्यावर आहेत. 17 तारखेनंतर मी निश्चितपणे अंतरवाली सराटीला जाऊन त्यांची भेट घेईन आणि त्यांचा गैरसमज दूर करेन. तुम्ही अंतरवाली सराटीला स्वतः जाणार आणि त्या ठिकाणी भेट घेणार आणि जो काही गैरसमज असेल तो सुद्धा दूर होईल असं वाटतंय? निश्चितपणे मला वाटतंय, कारण शेवटी त्यांचा लढा हा समाजाच्या आरक्षणाचा लढा आहे. त्यांचा लढा हा समाजासाठीच्या लेकरा बाळांसाठीचा लढा आहे. त्या लढ्याला जर यश मिळत असेल तर निश्चितपणे मला वाटतं ते देखील एक समजदार आणि लढवय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे निश्चितपणे आतापर्यंत जेव्हा माझ्याशी चर्चा झाली तेव्हा त्या चर्चेला चांगलं स्वरूप आलं. यावेळेला देखील येईल अशी मला खात्री आहे. नक्कीच. पण दादा ज्या भाषेचा सध्या वापर करताय, विशेष करून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल त्यांनी जे भाकीत केलं, काल आपण पाहिलं की थोडेसे कुठेतरी त्यांच्या मनाला देखील लागलं बावनकुळे यांच्या, आणि ते म्हणाले की माझ्यावर जर टिंगलटवाळी करून जर कुणाला न्याय मिळत असेल तर त्यांनी कुशाल करावं. मनोजदादा जरांगे पाटलांच्या ह्या भाषेचं किंवा केलेल्या आवाजच्या भाषेचं मी समर्थन कधीच करणार नाही. या बाबतीत देखील याच्या अगोदर माझा त्यांचा अनेकदा वाद देखील झाला आणि त्या वादानंतर आमची चर्चा झाली आणि नंतर मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती, कोणाबद्दल वैयक्तिक व्यंगटीका, कोणाच्या आया बहिणीवरनं टीका करणे योग्य नाही. सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे नेते तर आहेतच, पण एक यशस्वी महसूल मंत्री, या राज्याच्या 70 वर्षाच्या इतिहासामधला यशस्वी महसूल मंत्री जर कोण असेल तर ते चंद्रशेखर बावनकुळे. या राज्याच्या शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं तर बावनकुळेने दिलं. महिलांना शेतकरी करण्याचं काम कोणी केलं तर बावनकुळेने केलं. 7/12चं पोट 7/12चा जो विषय अनेक वर्ष प्रलंबित होता त्याचा निर्णय कोणी घेतला तर बावनकुळेने घेतला. त्यामुळे एक चांगला यशस्वी नेता आणि OBC समाजाचा, तेली समाजाचा असला तरी मराठा समाजाला न्याय देणारा नेता होता. आणि स्वतः जरांगे पाटील साहेबांनी अनेकदा बावनकुळेंबद्दल चांगले शब्द वापरलेले आहेत. ते आम्हाला मदत करतात, फोन केला की फोनला रिप्लाय करतात, हे मला देखील बोलले आहेत, ते अनेकदा बोललेले आहेत. त्यांचा जो एका पत्रावरचा गैरसमज होता या बाबतीत देखील मी स्वतः जरांगे पाटील साहेबांचं आणि बावनकुळेंचं बोलणं करून दिलं. त्यामध्ये एखादी व्यक्ती जर आमच्याकडे आली तर त्याला तपासून कारवाई करा हा निर्देश देणं हे काम असतं. ते काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर देखील त्या दोघांचं बोलणं झालं. मला वाटतं की कुठल्याही प्रकारे कोणावरही वैयक्तिक व्यंग किंवा वैयक्तिक टीका करू नये ही माझी विनंती सातत्याने दादांना देखील राहील. काल बावनकुळे साहेब भावनिक झाले. त्यांनी ते देखील म्हटलं की माझी बायको कुणबी आहे, माझी सून मराठा आहे आणि आमच्या मराठा समाजाची लेक ज्याच्या घरात आहे त्याच्याबद्दल आम्ही नाही बोललं पाहिजे. आणि आमच्या समाजाला एक इतिहास आहे, आमच्या समाजाला एक इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हा समाज मोठा झाला. सर्व जाती पगडीनं एकत्र घेऊन चालणारा हा समाज आहे. त्यामुळे मला वाटतं की कोणाबद्दलही बोलत असताना दादानी
आज समाजाचं नेतृत्व करतायत, तर ते समाजाच्या नेतृत्वाला कुठे डाग लागणार नाही याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. निकाल असं पण म्हटलंय की शिंदेंना पुढेही जाता येत नाहीये, मागेही जाता येत नाहीये. फडणवीसांनी त्यांच्या दाताला बचा लावून ठेवलंय, अशा पद्धतीचं हे विधान आहे. जरांगे पाटील आक्रमक होता असं दिसतं चित्र. नाही, ते आक्रमक नेहमीच असतात आणि आंदोलनकर्त्याने आक्रमक राहायला पाहिजे, पण आक्रमकता ही त्याच्या विषयाला धरून राहिली पाहिजे. ती आक्रमकता कुठे भरकटत गेली नाही पाहिजे, ही माझी विनंती त्यांना राहील. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.